माझ्या पतीवर अन्याय, धनंजय मुंडे भेटल्याची अफवा असून कुठलाही संपर्क झाला नाही. मंजिली कराडांची प्रतिक्रिया. ठस सुनावणी दमाने यांच्या गोष्टी बाहेर काढणार, मंजिली कराडांचा इशारा. विष्णू साठेच्या मोबाईलचा अजून शोध कसा लागत नाही. वाल्मिक कराडच्या व्हॉइस सॅम्पलचं काय झालंय. बीड हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार आहे, सापडत का नाही. खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू साठेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू साठेचं नाव आल्यानंतर निलंबन. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात. आकाच्या आकावर कारवाई कधी होणार. बीड प्रकरणामध्ये संजय राऊतांचा सवाल. गावातील लोकांना रोजगार मिळावा हाच उद्देश होता. सीआयडीच्या दाव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. खंडणी प्रकरणामध्ये अवादा कंपनीची बाजू घेतल्यामुळे हत्या झाल्याचा सीआयडीचा दावा. आरोपीला अटक केल्यानंतर परळी बंद ठेवण्याचा नवा पॅटर्न. हा गुंडावाद. आकाचे लोक आले तर मुंबई ही बंद करू शकतात. परळीमधल्या बंदवरून भाजपा आमदार सुरेश धस यांची टीका.